नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 23 आहे, ज्यामध्ये आपण महिला व बालिका विभाग भरती 2025 मित्रांनो संरक्षण अधिकारी कनिष्ठ या पदाकरता मित्रांनो आपण परीक्षेभिमुख अतिशय संभव अति महत्त्वाचे प्रश्न आपण पाहत आहोत. तर मित्रांनो, आता आजपासून आपल्याकडे फक्त परीक्षेच्या दृष्टिकोनातून फक्त मित्रांनो शेवटचे 3 दिवस बाकी राहिले आहेत. आणि मित्रांनो, या 3 दिवसांमध्ये शेवटचे आपण चालू घडामोडीचे जेवढे काही अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न होणार आहेत ते संपूर्ण पाहणार आहोत. कारण का आपल्याला परीक्षेमध्ये चालू घडामोडी आधारित देखील मित्रांनो जे की 4 ते 5 प्रश्न आपल्याला फिक्स स्वरूपामध्ये जे की विचारले जात असतात. त्यामुळे मित्रांनो हा देखील विषय तेवढाच इम्पॉर्टंट आहे जसं की आपले ऑथर टॉपिक आहेत. त्यामुळे मित्रांनो आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला, ज्यामधून तुमचे चालू घडामोडीचे जेवढे काही क्युरीज आहेत किंवा जे काही तुम्हाला प्रश्न पडणारे असतात ते संपूर्ण यामध्ये आपण सॉल्व्ह करणार आहोत. आणि जे विद्यार्थी आपल्या स्पेशल बॅच संदर्भामध्ये मेसेज करत होते, तर बॅच आपली ऑलरेडी अजून पण चालूच आहे, ज्यामध्ये आपण संपूर्ण तुम्हाला अप टू डेट संपूर्ण माहिती अपडेट करून देत आहोत. तर ज्यांना जॉईन करायचे आहे शेवटच्या दिवसांमध्ये चांगला वेळ असेल तुमच्याकडे तर मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून तुम्ही जॉईन करू शकता ऑफिशियल ॲपमध्ये जाऊन आपल्या. तर पाहू आपल्या आजच्या व्हिडिओमधील महत्त्वपूर्ण प्रश्न. तर यामधला प्रश्न पहिला असा आहे, पहा की भारतीय कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधन संघटना कुठे स्थापन केली जाईल, खालीलपैकी कोण्या ठिकाणी जे आहे. तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर ब, जे की गांधीनगर या ठिकाणी जे आहे भारतीय कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधन संघटना जे की जे स्थापन केली जाणारी आहे. पर्याय नंबर ब याचं उत्तर होणार आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न आपला, प्रथमच भारतीय लष्कराचा प्राणी दल 2026च्या प्रजासत्ताक दिनाच्या पिरियडमध्ये खालील सहभागी होईल, जे खालीलपैकी त्याचे नेतृत्व कोण करणारा असेल. तर नेतृत्व कोण करेल असा या ठिकाणी प्रश्न आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की पर्यायचं सी, कॅप्टन हर्षिता या जे आहे थोडक्यामध्ये जे की त्याचं नेतृत्व करणार आहेत. त्यानंतरचा प्रश्न तिसरा आपला, परराष्ट्र व्यापार महासंचालयाचे महासंचालक कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे. तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की पर्याय बी, जे की लव अग्रवाल यांची जे आहे परराष्ट्र व्यापार महासंचालयाचे महासंचालक म्हणून जे आहे ती नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यानंतरचा आपला प्रश्न चौथा असा आहे, भारतीय लष्कराने डोळ्यांच्या काळजीसाठी आय स्टेंटसह भारतातील पहिले 3D फ्लेक्स IQS अँजिओग्राफी कोणत्या शहरात यशस्वीरित्या केले आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं जे की सी, दिल्ली या शहरामध्ये केलेलं आहे. त्यानंतरचा पाचवा प्रश्न, DRDOने अल्पावधीत एकाच लॉन्चरमधून 2 प्रलय क्षेपणास्त्राची चाचणी कोणत्या राज्यातून यशस्वीरित्या केली आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की सी, ओडिसा या राज्यातून जे आहे ती केलेली आहे. त्यानंतरचा 6वा प्रश्न आपला, महिला T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारी गोलंदाज कोण बनलेली आहे खालीलपैकी. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की दीप्ती शर्मा ही जी आहे ती बनलेली आहे. त्यानंतरचा आपला प्रश्न 7वा असा आहे, राष्ट्रीय तपास संस्थेचे अंतरिम प्रमुख कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर राष्ट्रीय तपास संस्थेचे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की पर्यायचं बी, राकेश अग्रवाल यांची जी आहे ती नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यानंतर आपला 8वा प्रश्न, 2026 मध्ये संयुक्त राष्ट्राच्या जैवविविधतेवरील परिषदेचे आयोजन कोणता देश करणार आहे. तर खालीलपैकी, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की आर्मानिया हे जे देश जे आहे जे की करणार आहे. पर्याय नंबर याचं ड हे उत्तर होणार असेल. त्यानंतर 9वा प्रश्न, दुबई येथे झालेल्या जागतिक क्रीडा परिषदेत कोणाला ग्लोबल लाईफटाईम अचीवमेंट पुरस्कार देण्यात आला आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की सी, जे की नोवाक जोकोविच यांना जे आहे ग्लोबल लाईफटाईम अचीवमेंट पुरस्कार जो की देण्यात आलेला आहे. पर्याय नंबर सी या ठिकाणी याचं उत्तर जे की होणार असेल. त्यानंतर प्रश्न 10वा आपला, स्मृती मंधना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10,000 धावा करणारी डॅश भारतीय खेळाडू ठरलेली आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की दुसऱ्या क्रमांकाची भारतीय खेळाडू जी की ठरलेली आहे. आणि मित्रांनो, जे आपण तुम्हाला चालू घडामोडीचे जेवढे काही या ठिकाणी IMP क्वेश्चन सांगत आहोत ते प्रत्येक प्रश्न तुमच्या एक्झामच्या दृष्टिकोनातून इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे तुम्ही प्रत्येक प्रश्न हा काळजीपूर्वक पाहत चला. आणि याची स्पेशल PDF आपण आपल्या बॅचमध्ये देखील तुम्हाला अपलोड करून देणार आहोत. त्यामुळे जे विद्यार्थी जॉईन केलं नसेल त्यांनी जॉईन करून घ्या. कारण का उर्वरित 3 दिवसामध्ये तुम्ही आपला प्रत्येक चॅप्टर आणि प्रत्येक मित्रांनो आपली टेस्ट जर व्यवस्थितपणे सोडवलात तर 100% तुम्हाला बऱ्यापैकी तुमच्यामध्ये मित्रांनो इम्प्रूव्हमेंट जे की पाहायला मिळणार असेल. त्यानंतर आपला प्रश्न 11वा असा आहे, पहा काय म्हणतो की रस्ते बांधण्यासाठी बायोबिटुमेनचे व्यावसायिक उत्पादन करणारा जगातील पहिला देश कोणता आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की भारत हा देश जो आहे थोडक्यामध्ये आहे. त्यानंतर आपला 12वा प्रश्न असा आहे, 69व्या राष्ट्रीय शालेय खेळाचे उद्घाटन कोणत्या राज्यात झाले आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की पंजाब या राज्यामध्ये झालेलं आहे. त्यानंतर प्रश्न 13वा आपला, जगातील सर्वात मोठी विद्युतकृती रेल्वे व्यवस्था कोणाची आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की बी, भारतीय रेल्वे यांची जी आहे थोडक्यामध्ये आहे. त्यानंतर आपला 14वा प्रश्न,
सिद्धरामय्या हे कोणत्या राज्याचे सर्वात जास्त काळ मुख्यमंत्री राहिलेले आहेत? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की बी, कर्नाटक या राज्याचे राहिलेले आहेत. त्यानंतर आपला 15वा प्रश्न, भारतातील पहिली हायड्रोजनवर चालणारी ट्रेन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये सुरू झालेली आहे? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर सी, जे की हरियाणा या राज्यामध्ये जी की सुरू झालेली आहे. त्यानंतर आपला प्रश्न 16वा, राष्ट्रीय सारस मेळा 2026 कुठे आयोजित केला जाणार आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की पर्यायचं सी, गुंटूर या ठिकाणी जे की आयोजित केला जाणारा आहे. त्यानंतर आपला पुढील प्रश्न असा आहे, भारताने कोणत्या देशातील व्यावसायिकांसाठी EB4 व्यवसाय विजा सुरू केलेला आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की पर्यायचं सी, चीन या देशाने जे की सुरू केलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न 18वा आपला असा आहे, जे की कॅल्मेरिया मिझोरोमिनियस ही नवीन रीड सापाची प्रजाती कोणत्या राज्यात सापडलेली आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की मिझोरम या राज्यामध्ये सापडलेली आहे. त्यानंतर आपला प्रश्न 19वा, बातम्यामध्ये असलेल्या हिस्ट्री दॅट इंडिया इग्नोरेड या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, जे की संजीव सन्याल हे जे आहे थोडक्यामध्ये लेखक आहेत. त्यानंतर आपला 20वा प्रश्न, वयाच्या 82व्या वर्षी निधन झालेले सुरेश कलमाडी हे कोण होते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं सी, जे की हे थोडक्यामध्ये राजकारणी होते. तर मित्रांनो, असे हे आपल्या आजच्या व्हिडिओमधले टॉप 20 क्वेश्चन होते, जे की मित्रांनो आपण चालू घडामोडीच्या संदर्भात पाहिलेले आहेत. जर तुम्हाला याची PDF वगैरे हवी असेल तर लगेचच्या लगेच बॅच जॉईन करून घ्या. त्यामध्ये आपण तुम्हाला सर्व काही सविस्तर A to Z महिला व बालविकासचा संरक्षण अधिकारी कनिष्ठ या पदासाठी मित्रांनो अभ्यासक्रम उपलब्ध करून दिलेला आहे. आणि मित्रांनो, एक तुमच्याकडे शेवटची आणि चांगली उत्तम संधी आहे, कारण का या पदभरतीसाठी अर्ज देखील कमी आलेले आहेत. त्यामुळे तुम्ही थोडं जरी स्वतःला प्रेशर देऊन मित्रांनो अभ्यास केला तर ह्या बारला तुमचं जे काही होऊन जाणार असेल. त्यामुळे लगेचच्या लगेच जॉईन करा, चांगल्या आणि उत्तम तयारीला लागा मित्रांनो. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत मित्रांनो, बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.